हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. हे सारे संतांची संगत मागणारे नव्या युगाचे नायक. भौतिक सुखाची त्यांना हाव नाही, पण प्रत्येक श्वासात मोकळेपणा, खरेपणा असावा इतकी लहानशी त्यांची मागणी. पण त्यांना हवं असलेलं सारं काही शिल्लक आहे का जगाच्या पाठीवर? मोठ्या मोठ्या घरात छोटी कुटुंब, माहितीच्या उथळपणात नेमकेपणाचा अभाव, वाढलेली आवक पण कमी झालेली नियत, तंत्रज्ञानानं जग जिंकणाऱ्या माणसांचं आतल्या आत हरवत जाणं, दुभंगलेली मनं आणि नीतिमूल्यांचं कमी होणं. समाजाचा हा चेहरा कुणीतरी बदलून टाकायलाच हवा, आणि त्यासाठीच हा एक वेगळा प्रवास वारकरी शाळेचा. राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित गुरुकुल या नावानं. हे गुरुकुल म्हणजे अध्यात्माच्या माध्यमातून समाज उभारणीचे धडे, कोवळ्या वयात नीतिमूल्यांची रुजवण यासाठी सुरू असणारी एक धडपड. गेल्या 20 वर्षात युवक मित्र हबप बंडातात्या कराडकर यांच्याच नेतृत्वात काम करणाऱ्या व्यसनमुक्त युवक संघाला समाजाच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करताना लक्षात आलं की आज माणुसकी कमी होत चालली आहे. तिरस्काराच्या महापुरात सगळीच मानवजात वाहून चालली आहे. आपलं आपल्यातच हरवणं आणि आत्म्याचं गुदमरणं हे सारं जीव घेणं होत चाललंय. या सगळ्यापासून नव्या पिढीला वाचवायचं असेल तर संत वचनांचे, नीतिमूल्यांचे अर्थ पुन्हा नव्यानं रुजवायला हवेत. निष्क्रिय, निराश, वैफल्यग्रस्त समाजाला नव्यानं आत्मभान द्यायला हवं. त्यासाठीच काम करतंय राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित गुरुकुल. साताऱ्यातल्या फलटण इथं असलेली ही निवासी शाळा म्हणजे फक्त अध्यात्म किंवा कोणताही धर्मप्रसार नसून संस्कार केंद्र आहे. इथं मुलांना लहान वयातच स्वावलंबनाचे धडे देणारं शिक्षण दिलं जातं. अभ्यासाबरोबरच आहार, विहार, व्यायाम याची विशेष काळजी घेऊन एका सक्षम मनाचं पोषण केलं जातं. तज्ञ शिक्षक, मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे उपक्रम, त्याचबरोबर विकासासाठी आवश्यक त्या आधुनिक सुविधा या ठिकाणी आहेत. सूर्य जसा पृथ्वीवरच्या सर्वांना सारखीच ऊब आणि उष्णता देतो, अगदी तितक्या सहजतेनं या शाळेत कुणालाही प्रवेश घेता येतो. कारण निकोप समाजाची उभारणी फक्त एवढाच या शाळेचा मुख्य उद्देश आहे. समर्थ, स्वावलंबी, एकसंघ समाज निर्मितीसाठी समाजानं पुढाकार घेऊन आपल्या भावी पिढीला या शाळेत जरूर दाखल करावं असं आवाहन करताना हबप बंडातात्या कराडकर म्हणतात, गेली 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये समाजकार्य करत असणारी व्यसनमुक्त संघटना या संघातर्फे एक नव्यानं स्थापन करत आलेली सद्गुरू भगवान मामा कराडकर प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेद्वारा संचलित असणारं राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित गुरुकुल केंद्र हे मौजे पिंपरत तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. त्यामध्ये मुलांना एकत्रित करून प्राचीन कालची जी नष्ट झालेली गुरुकुल पद्धती आहे त्या पद्धतीला प्रोत्साहित करून या मुलांना संस्कार आणि चांगलं शिक्षण देण्याचं काम करण्याचा असा या संघटनेचा इरादा आहे. आणि त्यासाठी ती मुलं संस्कार, शिक्षण, त्याचबरोबर काही उपक्रम, व्यवसाय असेल, उद्योग असेल, असे सगळे उपक्रम घेऊन ती मुलं एक सुविधा आणि सक्षम नागरिक घडवण्याचा आमचा एक अतिशय दृढ संकल्प आहे. त्याच्यासाठी आम्ही हे गुरुकुल चालू करत आहोत. तर त्या गुरुकुलामध्ये सुमारे सुरुवातीपासून 150 मुलं त्यामध्ये अत्यंत चांगलं जीवनोपयोगी असं शिक्षण घेतील. या मुलांना ते शिक्षण देण्यासाठी हा मोठा प्रकल्प सुमारे 1 ते 1.5 कोटीचा सुमारे हा प्रकल्प आहे. तो प्रकल्प आम्ही मोठ्या उत्साहानं राबवत आहोत
मात्र त्या प्रकल्पामध्ये राबवत असताना आमच्या संघटनेकडं कोणतंही आर्थिक बल नाही. समाजाच्या माध्यमातून आम्ही हे काम करणार आहोत. मी संपूर्ण समाजाला असं आवाहन करेन की हे जे राष्ट्रकार्य आहे, राष्ट्रकार्यामध्ये आपणही आपला काही सहभाग द्यावा आणि आमचा जो उत्साह आहे तो द्विगुणित करून आम्हाला कार्यरत ठेवावं, अशी मी सर्व समाजाला कळकळीची विनंती करत आहे. रामकृष्ण हरी. शिक्षणाच्या माध्यमातून निकोप समाज निर्मितीकडे हा ध्यास घेऊन काम करणाऱ्या राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित गुरुकुलला भविष्यात भव्य निवासी विद्यालयाची उभारणी करायची आहे. त्यामुळं उत्तम शिक्षण मिळणं मुलांना अधिक सोपं होईल. संस्थेकडे यासाठी स्वतःच्या मालकीची 2 एकर जागाही आहे. पण हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्या सोबतीचे हात आणि मदतीचं दान याची अपेक्षा संस्थेला आहे. म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित गुरुकुल समाजात संस्काराची रुजवण करण्यासाठी कृतिशील आहेच. आपणही संस्काराचं दान करणाऱ्या या हातांना आर्थिक मदतीचा हात द्यावा. आपल्या या मदतीमुळे विद्यालयाची नियोजित इमारत, कंपाऊंड, निवास व्यवस्था, प्रयोगशाळा, शालेय साहित्य, पाण्याची टाकी अशा अनेक गरजांची पूर्तता करणं शक्य होणार आहे. आपला हातभार हा आमच्या कार्यासाठी मोठा आधार ठरेल.